गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे. कैरीला आहे ना मस्तपैकी मीठ लावून घेतलंय. काटत कॉन्फिडन्स आलाय ना की मी चौथ्या गिअर वर आहे ना मस्त गाडीचं काढू शकतो. आणि तर दादा आहे ना पप्पाला इतक्या जोरात घेऊन गेलाय ना, पप्पा डायरेक्ट घाबरलेले. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आज आपली बाईक घेऊन आपण चाललोय सगळे राजूर गणपतीला दर्शनासाठी. आणि आपण आपली बाईक पण नेतोय आणि मोठी कार पण नेतोय. तर कार आहे ना थोड्या वेळ म्हणजे मी चालवणार आहे अर्ध्या रस्त्यापर्यंत, त्याच्यानंतर आरोही कार चालवल आणि मग मी बाईक चालवल. कारण आपल्याकडे ना कार ड्रायव्हर जास्त नाहीये, मीच एकटा. आणि आरोही थोडी कच्ची पाल फाट्यापासून राजूर गणपतीकडे जाणारा, त्या रस्त्यावर जास्त ट्रॅफिक नसते तर तेव्हा आहे ना आरोही गाडी चालू शकते. बट तोपर्यंत मलाच फोर व्हीलर चालवावं लागणार आहे. आणि तोपर्यंत म्हणजे घरापासून तिथपर्यंत टू व्हीलर घेणार आहे आशिष आणि पप्पा आशिषच्या पाठीमागे याच्यासाठी बसवणार आहे आम्ही. कारण मग गाडी थोडी हळू चालवेल. कारण नवीन गाडी ना एखाद्याच्या हातात दिली, स्पीड केली ना, थोडंसं रेस जरी वाढवली ना तरी काळजाची धडधड वाढती. अरे काल तू गाडीवर राईड मारली, कसा होता गाडीचा राईडचा एक्सपिरियन्स? एकदम भारी. रात्रीला गेलो होतो ना आम्ही, इतकं भारी वाटत होतं ना, एकदम मस्त. हर्षद कसा होता गाडीचा एक्सपिरियन्स? एकदम भारी. आणि माग बसल्यावर आहे ना इतक्या जोरात हवा लागते, म्हणजे थंड वाटतं. थंड वाटतं. तर चला गाईज आता निघूया. तर आता पप्पा आणि आशिष बाईक घेऊन चालले. पप्पाला त्यांना एक काम पण दिलंय, पेढे वगैरे घ्यायचं. पप्पा तुम्ही पण हेल्मेट घालून घ्या, हळू चालव बरं का. आणि जेव्हा गाडी बंद करशील तेव्हा चावी तर लॉक करशील, हे पण असं बंद करायचं. अलग लक्ष कर, चालू. एकदा दाबून ठेव. हा हर्षद उगच तू त्यांना अडचण चालला. चल गाडीमध्ये, काय येडाच आहे तू. हर्षद चल, कशाला त्यांची दैन करतो. चला मम्मीने काय घेतलं छटाक पेशीत डब्बा आपला. काय त्याच्यात भाजींदे मस्त ठेचा घेईल वाटून, पोळ्या, कांदा. चला रोहित भाऊ आले. चल तुला गाडी घेता येते ना? हो चल मग आण बरोबर. चाल जाऊ दे. येते एवढं कॉन्फिडन्सली म्हटलं म्हणजे येते. मग तुला मी 80 पॉईंट पासून देतो. आणि काहीच मी ना बॅगी जीन्स घातली, खाली स्निकर्स घातले आणि टी शर्ट घातले. आज वेगळं आउटफिट केलं मी जरा. चांगलं वाटतंय का? एकदम लूज. काल ती जीन्सची पॅन्ट एवढी टाईट घालती मला, मी रात्री थोडं मोकळं झोपलं तेव्हा बरं वाटलं. डायरेक्ट शॉर्ट्सवर तेव्हा डायरेक्ट बरं वाटलं. मग नाही तर आपण फुल डे एकदम गरमीत होतो आणि ती पॅन्ट एकदम काचत होती काल. तर काही फायनली आता आम्ही निघालेलो आहे. मी इथं बसलोय, अरे माझ्या बाजूला पाठीमागं मम्मी, आभी आणि रोहित भैया. आता प्रीतमला इथून पिकअप करायचंय. आणि संकेतचा 7 वाजता फोन, तुम्ही उठले का? आणि अजून भाऊची आत्ताशी आंघोळ चालू आहे. काय करत होता काय माहिती आता संकेतला. पण बघू आता, जर जास्त वेळ आवत असेल तर मग घरीच सोडावं लागणार आहे त्याला. प्रीतम कुठं उभा आहे? पण प्रीतम इथंच कुठेतरी होता. प्रीतम भाऊ सावली तू असेल कुठे? नाही, मेन रोडला आहे म्हणे. कुठे आहे काय माहिती. फोन कर ना एकदा, फोन कर बर का. तर काही आम्ही सीएनजी भरायला आलो होतो, पण इथं लाईन तर पाहा किती लंबी आहे. इथपर्यंत लाईन आहे इकडं. त्यापेक्षा 4 पैसे शिल्लक जायला परवडेल, पेट्रोल टाकून घेऊ. लवकर जाऊ. पण किती मोठी ती लाईन, भरपूर वेळ लागल गाड्याला. आणि तोपर्यंत ते आपल्याला मागच्या वेळेस सारखं होईल, ते संपून गेलं. आपण आपलं टाकूच तर. कारण की खूप वेळ झालेला आहे. किती वाजता आलेलं होतं मी? किती सांगितलं होतं? 9 वाजता. 9 वाजता आलेलं आहे. आता 11 वाजता संपलेलंच वाटतं. प्रेशर भेटेल चांगलं. पण नाही चालू आहे त्यांचं, ते बघ ते तिथे टाकताय. त्याच्यानंतर ही एवढे सगळे अर्जंट काय. तुम्हाला काय एवढी इमर्जन्सी पडली? लोकांना आमच्या ड्युटी ते चांगलं नटून तटून चाललं ना अर्जंट मध्ये. तर आता ना आम्ही असं डिसिजन घेतलेलं आहे की आम्ही सीएनजी भरूनच घेणार आहे. तर ऋषी ना तिकडे गाडी लावायला गेलेला आहे लाईनीत. हे बघा, ही एक कार आहे, तिच्या मागे एक रिक्षा आहे, त्याच्या मागं आमची गाडी लागेल. काय वाजती एवढी, त्याच्या मागं आमची गाडी लागेल. आता तरी पण खूप मोठी लाईन आहे, लयच वेळ लागणार आहे. तर आम्ही ना एकदा सावलीत बसून घेतो कुठेतरी इकडे. आता किती वेळ लागणार आहे अजून? तुझं बोलूच नको मला का? म्हटलं ना. अरे मी घेत होते ना, मग पॉम 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 वाजवतो एक तर तिथे. मला भूक लागली राव. हा कॉपीराइट येईल ना, ते गाणे चालू होते ना. नाही, आवाज नव्हता येत.
जास्त वेळ नाही लागणार आपल्याला. आता हे बघा त्या 2-3 लागल्या, आता या 3 लागल, त्याच्यानंतर आपली टर्न आहे. मला सर्दीने बोलताच येत नाही, नुसतं असं नाक जाम झालं रात्री ना. आता बरं वाटतंय ना? आता बरं वाटतं. दाखव तुझे आउटफिट आजचे. कसं दिसतोय रे तू सांग. छान दिसतोय ड्रेस, फक्त व्हाईट पॅन्ट पाहिजे होती रेडच्या ऐवजी. हा ना, ती व्हाईट नव्हती. मग कीर्तन भाऊ फायनली आता सीएनजी भरायला आपला नंबर लागलेला आहे. चलो तर काही जात ना, आम्ही रोहितला गाडी चालवायला दिलेली आहे. रोहित चांगली गाडी चालवतो राव, शिकला. आता संकेत पण आलेला आहे. कुठे गेलं ते? ए काळ्या, ए काळ, सगळ्या अँगल काळ असतंय, कपडे बी काळे घातल्यात, केस ढवळे फक्त. काय हा काही नाही होत. There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from बघायच पप्पांनी इथं थांबलेले. गाडी कशी भारी वाटते तू दुरून. अरे आता तू गाडी चालवणार आहे. रोहित बाजूला बसा, लक्ष ठेवशील बरं का, आणि हळूहळू घे बरं का. फॉर्म बिम बिलकुल नाही. बाबा मी फॉर्म बिम काहीच मारत नाही गाडी चालवताना. चला आता मी बाईक घेणार आहे. कोणत्या? नको उडून जाशील तू. हिम्मत असेल तर बस. तर काय फायनली आता मी या गाडीवर बसणार आहे. ही गाडी घेणार आहे. माझ्यासोबत कोण येत आहे? चल प्रीतमला येऊ दे, तू व्हिडिओ घे ना मधून प्लीज. चलो एकदा आहे ना हेल्मेट ते घालून. माग कोण बसणार आहे? प्रीतम शेठ तुम्ही पण ना? हो बस. तुम्ही पण हेल्मेट घालून घ्या. पकडा. म्हणजे प्रॉपर सेफ्टी पाहिजे, म्हणजे टेन्शन पण नाही आणि उन्हापासून पण वाचवतं, सेफ्टी पण आहे. आशिष ते कुठे गेले काय माहिती. काहीच आता आम्ही बाईक घेऊन निघालेलो आहे. थोडे फोटो वगैरे क्लिक केले आणि मध्ये ना आम्हाला काका भेटले, चुलत काका. तर पप्पा आहे ना, काकाला त्यांना बोलताय. 4 व्हीलरची चावी दिली ना? पाय किती पुरता सर मी दाखवतो. नको पुरता तुझे माहिती मला. दाखवतो पुरते ना बुट्ट्या माहिती ना. थांबाय बुट्ट्याची एकदा हाऊस होत्या. हाऊस नाही पण दाखवून देऊ दे मला. बैस दाखव. राहू दे ते पाय अर्धे टाचावर बळबरी खाली करू राहिला. इकडून प्रवीण कुठे चालवली मग? गाडी चालवायला आहे ना लय मजा येते. मस्त पळवली मी एकदम. प्रीतम तर लय घाबरतोय पाठीमागे. रस्ता खराब आहे, नाही तर अजून गाडी चालवायला मजा आली असती. बट बरं आहे, जाऊ दे. ऑफ रोड आहे ना म्हणून काही वाटत नाही. बट कम्फर्ट लय भारी आहे, जास्त झटके बसत नाही. आरोही चालवती 4 व्हीलर. तर काही आरोही ना चांगली गाडी चालवते. मी तेच विचारायसाठी तिला थांबवलं होतं आणि परत माईक पण लावून घेतलेलं आहे, म्हणजे बोलायला आहे ना त्रास होत नाही. आपलं आहे ना जे हेल्मेट आहे ना ते दुसरं आहे, बट सध्या पुरतं आहे ना काम दाखवण्यापुरतं हे हेल्मेट आहे. बट चांगलं आहे हेल्मेट. याचा काच एकदम स्वच्छ आहे ना, तो एकदम भारी दिसतं. आमचे जे जुने हेल्मेट आणि त्यांचे काच खराब झाले त्याच्यामुळे ना ते एकदम खराब दिसतं, म्हणजे असं समोर दिसायला पण लय प्रॉब्लेम होतो. आणि जेव्हा मी गाडी घेतली होती ना, मला ॲक्च्युली माहीत नव्हतं माहिती का की गाडीला 6 गेअर आहे. माझ्या काय डोक्यात की 5च गेअर आहे, बट गाडीला मस्तपैकी 6 गेअर आहे. एकदम कसा एक्सपिरियन्स. आणि समोर माकडं ते पळता इकडून 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 इकडून. अरे बाप, इकडं माकड बघा गाईस किती आहे. झूम कर. आणि मी आता काय करणार आहे, प्रीतमला इकडं सोडणार आहे आणि एक उभा व्हिडिओ घ्यायला लावणार आहे. उभा आडवा उभाच घ्यायला लावतो रील्स साठी. स्टेरिंग आईच्या हातात काही एखादा बघू लागला.
तर आता आहे ना मला एवढा कॉन्फिडन्स आलाय ना की मी चौथ्या गिअरवर आहे ना मस्त गाडीचं काढू शकते आणि मेन म्हणजे छोट्या रस्त्यातून आहे ना साईडने जेव्हा गाडी येते ना तर मी कटवू सुद्धा शकते त्याच्यातून गाडी. आईचं पा माझ कळ टाकलं पाहते लगे आला त्यांनाच घाबरून त्यांचे डोळे बघूनच मी इथं घाबरले हेडलाईट. There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. And damn, what a hell of a view. I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, a first date. You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. So catch me if I fall. तर आम्ही जेव्हा राजूरला जाण्यासाठी निघालो ना अर्धा रस्ता बाकी होता तेव्हा मी मम्मीला बाईकवर बसवलं होतं म्हणजे मम्मीला सुद्धा एक्सपिरियन्स करता यावी. आणि पप्पाला आता गाडी चालवायला दिली होती मोठी. पहिले आरवनी चालवली नंतर पप्पानी चालवली बट पप्पा आहे ना खूप जास्त रेस देत होते. आणि जेव्हा मम्मी बसली ना मम्मीला सुरुवातीला भीती वाटली बट नंतर आहे ना मम्मीला बिलकुल भीती वाटली नाही. सगळे ना आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे. गाड्या तिथं लावून टाकलेल्या आहे. मध्ये ना गाड्यांना अलाउड नाही आहे बट पूजा वगैरे असली ना की मध्ये गाड्या आणू देता. बाप रे हर्षद इथं बस बर का मांडी घालून. पप्पी घे पप्पी घे. हात ठेवून फक्त असा हात ठेव फक्त खाली. चला प्रीतमचा गाल टाकवा गाल. चला भूक लागलेली मला. सकाळचं जेवण नाही केलेलं आम्ही. संकेत आलेला असेल जेवण कारण संकेत आहे ना 5 वाजता उठलेला होता. अरे तो 5 वाजता झोपला होता तुम्हाला माहितच नाही. मग हुशार लोक 6 वाजेपर्यंत पबजी खेळत होता. पबजी जास्त खेळतात तो. खोटं कमी बोला जरा. हा सॉरी सांडूल बोलत होता बस. दर्शन वगैरे घेऊन टाकू. तर दर्शन वगैरे घेतलंय आणि सगळे ना मंदिराच्या आवारात थोडा वेळ बसले. पेड्याचा बॉक्स आहे ना गाडीतच राहिला होता. संकेत आहे ना पेड्याचा बॉक्स आणायला गेलेला आहे. मम्मी पप्पाचं पण दर्शन झालंय. मंदिराच्या मध्ये किती थंड वाटत होता ना. गाडीसाठी हार घेतला काय गाडीसाठी. चला मध्ये मंदिरातून आहे ना ह्या साईडने आलो ना सगळ्यांच्या पायाला इतके चटके बसले नुसते पळत आले. मी तरी सॉक्स घातलेले होते म्हणून बरं राहिलं. तर आता आहे ना आम्ही गाडीची पण पूजा करून घेतो इथे. मोरया. ऊन इतकं आहे की ते पेढा होते ना वेगवेगळे होते त्याचा एक हलवा झालाय. पेढा पण असं नरम एकदम सॉफ्ट होऊन गेलाय. खूप गरमी आहे गरमी खूप आहे. आमचं दर्शन वगैरे झालं त्याच्यानंतर आम्ही इथे पाहुणे राहते त्यांच्याकडे गेलो. समोसे वगैरे खाल्ले थोडं स्प्राईट पिली. आणि आता हर्षदला आहे ना राईड पाहिजे होती तर हर्षदला आता राईड देतोय. हर्षद कशी पळवू 10च्या स्पीड. 10च्या स्पीडने. चला आता सुरुवात करतो मी गाडी. 60च्या स्पीड. हा ठीक आहे. आता बघ तुझी मज्जा. तर एक्सपिरियन्स खूप छान पण इतकी भीती वाटली डायरेक्ट केस असे असं वाटत होतं की मला इतकं पिट्ट पकडून ठेवलं होतं त्यांनी. अरे बाप इतकं पोट दाबलं माझं त्यांनी. आता इथं आहे ना झाड एक बघू. आता बाकीच्यांना जर भूक लागली असेल ना इथं झाडाच्या सावलीत बसू मस्तपैकी. आंब्याचं झाड आहे आणि इथे जेवण करून घेऊ. पण बाकीचे मेंबर मागच आहे अजून. तर आमची बाकीची गँग आहे ना भूक लागली म्हणून आता आंब्याच्या झाडाखाली थांबलेली आहे. बट इथं कैऱ्या पण ढापणं चालू आहे. बस झालं. मीठ आणलेलं आहे मम्मी. नेहमी विसरती नेहमी नेहमी. गाईज आम कैरी खातोय तो कैरी तर लय भारी आहे. फक्त थोडी आंबट पाहिजे होती. आंबट नाही तुम्ही सगळ्यांनी ठरवून घेतलं. आणि प्रीतम आलाय मीठ घेऊन. खेड्याचे लोक आहे ते मीठ दिल्याशिवाय. आणि आपण सिटीतील लोक आहे आपण मीठ विसरल्याशिवाय राहतो का. त्या ठिकाणी मस्तपैकी ठेचा घेतलेला आहे. जो ठेचा आहे लाल लाल कस काय काय माहिती. आणि कैरी त्याच्यावर मीठ आणि पोळी सगळ्यांनी हातावर घेतलेलं आहे. असं शेतात खायला भारी वाटतं. असं थंडीगार हवा. इथं पाणी पाहिजे होतं फक्त इथं अजून मग लय भारी वाटलं असतं. मज्जा येते पण खायला लय भारी वाटतंय ना हर्षद. मी कैरीला आहे ना मस्तपैकी मीठ लावून घेतलंय. पोळीवर चटणी. हा 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 हिरवगार समुद्र. एवढं पाडला आशिषने. अरे कुठे बघ कुठे कुठे. अरे ते पडायला. अरे ते सांगेल उलट पडते. शेणाचा भाव आहे. शेण 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 इकडं. शेण शेण पुढं पुढं झाला. शेणात गेला त्याला पुढं.
काटात घुसल त्या ढुंगात काटा घुसल त्याच्या. काय दिसले ग? हळू हळू चुकली इथं कम्प्लीट चुकली. नाही ना पहा तिने किती लेट ब्रेक अप्लाय केला. बरोबर ना? अरे भैया गाडी तुला काय वाटतं मी बाजूला बस लेट सांगू शकतो. एअर कमी कर. बाकी त्याची धडधड झाली कमी. हर्षदला मी राईड मारायला गेलो नको दादा आणि एवढं आवडलं माझं पोट. 150ची स्पीड होती ना. 140 होती ना. अरे जर गाडी शिकली टेन्शन नाही मला. चालवती चांगलं फक्त जिथं क्लच अप्लाय करायला पाहिजे जिथं ब्रेक अप्लाय करायला पाहिजे तिथं पहिले क्लच दाबून टाकते. म्हणजे स्पीड कमी करायला तिला म्हटलं तुला जास्त गरज पडली स्पीड कमी करायची टर्न टून वर ना पहिले ब्रेक दाब मग क्लच दाब. ती पूर्ण क्लच दाबते त्याने स्पीड आहे ना तशी मेंटेन राहून जाते. आता गाडीचा फायदा असं म्हणजे एसी चालू असल्यावर जास्त वाटतो का? आहे की नाही? बाहेरून किती आहे असं गाडीचं थंडगार पडतं माणूस लगे. हाऊस द जोश मॅडम. अरे तुला कलर छान दिसतोय ड्रेसचा. नाही तू ड्रेस नको तू समोर पाय. हा ना लग सातल पाहायला लागली. हर्षद लगे समोर येऊन पाहू राहिला पण मागून पण ड्रेस दिसतो ना. काय झालं? गाडी तर म्हणते आता काय करायचं. गाडी ही चालवती म्हणून आता काय करायचं गाडी सोडून द्यायची. विचार आता काय करायचं. चलो आता आम्ही आजी बाबाला भेटायला ते आलोय. आजी बाबा बसले मध्ये. एक कशी मज्जा आली का रे? मजा आली एकदम भारी. तुम्ही चालवली आज लय गाडी. धुळपाय किती बसली. कशी आली मज्जा आली का? तू मोठी गाडी चालवत मज्जा घ्या. आब्या कशी वाटली गाडी? एक नंबर. काय ते घोडा डायरेक्ट सगळे घोडाच म्हणते. हा मी चालिणार आहे. कोणी चालिणार नाही आता बस झालं. मी चालिणार आहे म्हणे बस झाला. सगळ्याची लाड नको तू त्या गाडीच्या मागे बसतो आता. तर काही आम्ही इकडे शेताकडे ना फोटोशूट वगैरे करण्यासाठी आलो होतो. आता सगळ्यांचं फोटोशूट वगैरे चालू आहे. पप्पाला घेऊन चाललोय राईड मारायला. पप्पा इथं पकडा आधी. आता दादा आहे ना पप्पाला इतक्या जोरात घेऊन गेलाय ना पप्पा डायरेक्ट घाबरलेले. तर आता दादा ना टर्न घेत असेल गाडी तर आता इकडे येतोय आणि गाडीचा आवाज दूरूनच येतो त्यामुळे समजून जात. आला कसं वाटलं पप्पा? पप्पाला घाबरते. काही नाही बोललं नाही बोललं काही नाही बोललं. फायनली आता आम्ही मामाच्या गावात तिथे आलेलो आहे. हा ते मोडचं ऑप्शन इकडे यम लिहिलं त्याच्यात मोड हे इकडे रे अडाणी शाळा हे काय यम इंडिकेटर ते याचं मीटरची सेटिंग आहे ना. हा मॅन्युअल कसं काय मोड आहे ते मोडचं ऑप्शन आहे. किती मोड आहेत टोटल काय माहिती 4-5 मोड होते आहे ना रे आपण बघितलं का. सुपर स्पीड मोड एक असं एक ऑफ रोडिंग आणि एक संकेती दाटे मोड आहे. म्हणजे तू तुझी गर्लफ्रेंड बसला की डायरेक्ट हवेत गाडी. सिंगल आहे गेअरच पडणार नाही ते. जल दूध काढता जनतेने दूध काढा पळा पळा रे. नाना दे रेल बकेटी दे लोन सगळ्याला कामाला. मशीन काढावं. हा मशीन आहे. मशीन कुठे आहे? अजून काढायच नाही वाटतं दूध आहे ना. अरे पाणी बिनी फुल सोय त्या गाईची पूर्ण. नाना पाणी बिनी पण मारतो याच्या अंगावर. मारून ते जाशाल उडून बर का. मारून बर का. 80 का 80 पाय आशिषचं काय चालली. चप्पल पा कशी घातलेली तू. अरे चाबरे आशिषची चावली पडेल त्याच्यावर. तर काहीच मामाच्या गावाला बसलो थोड्या वेळ. आता इथून पण निघायचंय कारण खूप उशीर होतोय. उद्या परत आमची बाहेर जायची पण प्लॅनिंग आहे. बघू अजून घरी जाऊन काय होतं काय नाही. आता
आता खूप जास्त तहान पण लागली, थंडगार पाणी प्या वाटतंय. बिट्ट्या बाय बाय अंशू, बाय 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 पिल्लू, बाय बाय. फायनली आता घरी आलोय. आता सगळेच ना खूप जास्त थकले, भूक पण लागली आणि मम्मी ना भाजीपाला घेण्यासाठी थांबली इथं रस्त्यातच. आज आमचा खिचडीचा बेत आहे, मस्तपैकी खिचडी खाऊ आणि झोपून रोड आहे रे. तर मस्तपैकी आम्ही सगळ्या गँगनी खिचडी खाल्ली, कैरी खाल्ली त्याच्यासोबत आणि काकडी खाल्ली आणि मेन म्हणजे पनीर आणलं होतं मम्मीने, पनीर फ्राय पण करून दिलं होतं. आरुनी पनीर फ्राय पण खाल्लं आणि आता वेअर हाऊसमध्ये आलोय झोपायला. वेअर हाऊसमध्ये याच्यासाठी कारण वरचं वातावरण एकदम थंड आहे आणि मस्तपैकी झोप येते. सकाळी पण जरा लेट उठलं तरी काही फरक पडत नाही. आणि गाईज उद्या आम्ही जाणार आहे शिर्डी वॉटर पार्कला आणि खूप जास्त मजा येणार आहे. सो उद्याचा व्लॉग बिलकुल मिस नका करू. व्लॉग कसा वाटला हवाला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू अँड टेक केअर.